सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमापन हा जो महत्त्वाचा घटक आहे तर त्या घटकामधील आज एक महत्त्वाचा घटक मी घेणार आहे. मी प्राध्यापक SP तुपे सर, माय ॲम्बिशन्स या डिजिटल एज्युकेशन या चॅनेलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आपण पाहणार आहोत बुद्धिमापन हा जो विषय आहे तर त्याच्यामध्ये बैठक व्यवस्था हा एक घटक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बैठक व्यवस्था याचं बेसिक पाहणार आहोत. म्हणजे बैठक व्यवस्था हा जो काही घटक आहे, बैठक व्यवस्था म्हणजे बैठक व्यवस्था म्हणजे बसण्याची जी काही व्यवस्था केली जाते तिला आपण बैठक व्यवस्था असं म्हणतो. म्हणजे बसणार कसं, मग 4 माणसं असतील, 5 असतील, 10 असतील, 12 असतील, 15 असतील, 3 असतील, म्हणजे बसण्याची जी सिटिंग अरेंजमेंट ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षेला हमखास प्रश्न येतो आणि त्याचं बेसिक काय आहे हे आपल्याला आजच्या या सेशनमध्ये फक्त बेसिक पाहायचं आहे. आणि मग तुम्हाला उदाहरणासाठी मी पुढचं सेशन घेणार आहे. त्याचं बेसिक समजून घ्या, म्हणजे त्याच्या दिशा ज्या असतात ना ह्या अतिशय महत्त्वाच्या मॅटर करतात. तर बैठक व्यवस्थेमध्ये आपल्याला मुख्य करून 2 प्रकार पडतात. त्याचे बैठक व्यवस्थेचे 2 प्रकार पडतात आणि त्याच्यातला महत्त्वाचा पहिला प्रकार आहे आणि तो आहे बंदिस्त बैठक व्यवस्था. बंदिस्त बैठक व्यवस्था. आणि दुसरा जो प्रकार आहे की आज आपण फक्त बंदिस्त बैठक व्यवस्थेची चर्चा करणार. पुढच्या सेशनमध्ये आपण बघू हा जो मैदानातील आहे किंवा खुल्या मैदानातील ते बंदिस्त आहे आणि ही जी दुसरी त्याचा प्रकार आहे खुल्या मैदानातील म्हणा किंवा जागेतील म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणजे खुल्या जागेतील बैठक व्यवस्था या 2 प्रकाराद्वारे आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर याच्यामध्ये काय फरक आहे पहा. बंदिस्त बैठक व्यवस्था म्हणजे एक बंदिस्त असेल, म्हणजे आता तिथं वर्तुळाकार माणसं बसलेली असतील, त्रिकोणाकार बसलेले असतील, चौकोनाकार बसलेले असतील, षटकोणाकार बसलेले असतील, पंचकोणाकार बसलेले असतील, म्हणजे वेगवेगळ्या जशा भूमितीमध्ये आकृती आहे तर त्या आकृती ज्या रचना असतात त्या रचनेप्रमाणे ती जी बैठक व्यवस्था केली जाते तिला बंदिस्त बैठक व्यवस्था असं आपण म्हणतो. मग आता ह्या बंदिस्त बैठक व्यवस्थेमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे वर्तुळाकार. लक्षात घ्या, वर्तुळाकार कन्सेप्ट समजावून घ्या बाळांनो. वर्तुळाकार बैठक व्यवस्था. आणि त्यानंतर दुसरा प्रकार आहे त्रिकोणाकृती. जर त्रिकोणाकृती बसल्या असतील, त्रिकोणाकृती बैठक व्यवस्था. त्यानंतरचा प्रकार आहे चौकोनी. चौरस आकृती असेल, चौकोनी असेल. चौकोन हे सामान्य नाव आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की चौकोनाला 4 बाजू 4 कोण असतात. चौकोनी असेल, पंचकोनी असेल, षटकोनी असेल. वेगवेगळ्या रचनेद्वारे ही जेव्हा सिटिंग अरेंजमेंट किंवा बैठक व्यवस्था केली जाते त्याला बंदिस्त बैठक व्यवस्था म्हणतात. याच्यामध्ये महत्त्वाचं जर काय असेल तर ते म्हणजे आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजू म्हणजे दिशा समजणं हे महत्त्वाचं आहे. आणि तेच ह्याचं बेसिक आहे. तेच पक्क आज तुम्ही त्या डोक्यात फिक्सच ठेवायचं आहे की वर्तुळाकार बैठक व्यवस्था असू दे किंवा त्रिकोणाकृती असू दे, चौकोनाकृती असू दे, जे काही नियम आहे, जे काही दिशा असतात तर ते दिशा कशा आहेत, डावी आणि उजवी कसं ओळखायचं हेच आपल्याला शिकायचं आहे. हेच त्याचं बेसिक आहे. मग दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांना बसवलं की आपल्याला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर पटकन देता येतं. तर मग लक्षात घ्या की आता आपण पाहूयात की वर्तुळाकार बैठक व्यवस्थेमध्ये मी त्याचं फिगर तयार करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्याला वर्तुळाकार बैठक व्यवस्थेमध्ये बसवायचे आहे. समजा हे माझं वर्तुळ आहे, वर्तुळाकृती बाग असेल, वर्तुळाकृती टेबल असेल, जे काय आकार असेल तो वर्तुळाकार असेल. आणि याच्यामध्ये जर काही व्यक्ती काही वस्तू ठेवायच्या असतील, कार पार्किंग करायचं असेल, माणसं बसवायची असतील, काही असेल, प्रश्न फक्त सिटिंग अरेंजमेंट आहे याचा अर्थ तिथं व्यक्तीच बसलेल्या आहेत असं नाही होत आहे. काही कार पार्किंग केलेलं असेल नाही का, काही असेल, परंतु त्या प्रत्येकाची जागा ठरलेली असेल. कोणाच्या कोण डावीकडे असेल, उजवीकडे असेल, जे काय असेल ते प्रश्नात दिलेलं असतं. फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे की डावी बाजू आणि उजवी बाजू कशी असती. तर आता आपण पाहतोय की वर्तुळाकार बैठक व्यवस्थेमध्ये जे बसण्याचे प्रकार आहेत ते 2 प्रकार आहेत. 2 प्रकार कुठले आहेत तर एक तर जे बसणारी व्यक्ती आहेत तर ह्या जर व्यक्ती ह्यांची तोंड कुठं आहेत त्याच्यावरती 2 प्रकार पडतात. म्हणजे त्यांचं जर केंद्राकडे तोंड असेल, समजा ए हा इथं बसलेला आहे, त्याचं तोंडाकडं आहे, म्हणजे त्याचं तोंड केंद्राकडे आहे. इथं बी आहे तर तो केंद्राकडे बाण केला म्हणजे ते केंद्राकडे तोंड आहे. इथं समजा सी आहे, केंद्राकडे तोंड आहे. इथं डी आहे, केंद्राकडे तोंड आहे. इथं व्यक्ती दुसरी आहे, ई आहे. इथं समजा यप आहे. आणि जर यांची तोंड जर केंद्राकडे असतील म्हणजे केंद्राकडे तोंड करून बसलेली आहेत किंवा केंद्राकडे पाठ करून बसलेली आहेत असं प्रश्नामध्ये उल्लेख केलेला असतो. किंवा
त्यांची तोंडे समोरासमोर आहेत असा प्रश्नामध्ये उल्लेख केलेला असतो. एक्झॅक्टली प्रश्नामध्ये काय देतात त्याच्यावरून आपल्याला ढोबळमानानं आकृती तयार करणं आणि मग विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं हे फार सोपं जातं. कारण ह्याला शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला ती माणसं प्रत्यक्ष दिलेल्या काही व्यक्ती असतील, ते काही वस्तू असतील, त्या त्यांच्या जागेवर ठेवाव्याच लागतात दिलेल्या प्रश्नात दिलेल्या अटीप्रमाणे. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपण भरपूर प्रश्न करणार आहोत. याचे मी तुम्हाला काही प्रश्न घेणार आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या काही नोट्स आहेत तर त्याच्यामध्ये हे सगळं डिटेलमध्ये सगळं लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. नमुन्याची सोडवलेली उदाहरणं दिलेली आहेत. त्याचबरोबर सरावासाठी तुम्हाला काही उदाहरणं उत्तरासहित दिलेली आहेत, त्याची उत्तरं वेगळी दिलेली आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही जर त्या नोट्स घेतल्या तर त्याच्याबरोबर तुम्हाला जवळपास 25-25चे 4 सेट म्हणजे प्रत्येक घटकाचे म्हणतोय मी, म्हणजे हा जो त्याचा बैठक व्यवस्था घटक आहे तर असे याचे 100 प्लस प्रश्न तुम्हाला सोडवायला दिले जाणार आहेत. त्याच्या लिखित स्वरूपात नोट्स असणार आहेत आणि त्याचबरोबर त्याचे काही व्हिडिओसुद्धा अवेलेबल असणार आहेत. तर तुम्हाला जर त्याचा डेमो पाहायचा असेल तर जे माय ॲम्बिशियस हे ॲप्लिकेशन आहे, माय ॲम्बिशियस डिजिटल एज्युकेशन या ॲप्लिकेशन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला डेमो पाहायचा असेल तर काही डेमोसाठी जो काही एखादा टॉपिक असेल तर तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि तुम्हाला जर काही टॉपिकच समजा काही जणांचं मागणी असते की सर आम्हाला 1-2-3 टॉपिक जड जातात आणि मग याच टॉपिकचं मटेरियल आम्हाला पर्टिक्युलर हवं आहे तर तसंही तुम्हाला ते कमीत कमी अत्यल्प फीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तर त्याची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जे काही आपलं माय ॲम्बिशियस हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच्यावरती तुम्ही जे काही नंबर आहे त्याला तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला ते योग्य ती सगळी जी काही माहिती असेल ती मिळेल. फक्त अगदी नाममात्र फीमध्ये तुम्हाला चांगल्यात चांगलं उत्तम दर्जाचं मटेरियल की जेणेकरून मी स्वतः तुम्हाला गॅरंटी देतो की जे काही आम्ही तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करतो आहे तर परीक्षेमध्ये जो प्रश्न असणार आहे कदाचित तो त्याच नावाने असेल असं नाही आहे, पण प्रश्नाचा नमुना जे आहे ज्याला आपण फेम म्हणतो तर ती फेम मात्र तीच असेल. फक्त तुम्हाला ती फेम कशी वापरायची हे समजलं की तुम्हाला त्या प्रश्नाचं सॅम्पल समजलं की मग तसा कुठलाही प्रश्न तुम्हाला 100% सोडवता येईल. तर आता आपण पाहूया की पहिल्यांदा आपण ह्या शीनमध्ये आपल्याला पाहायचं आहे, दिशा फक्त समजून घ्यायचा आहे. आजच्या या ओळख म्हणजे हे जे लेक्चर आहे ते बेसिक लेक्चर आहे. मग आता पहा, ज्यावेळेला या लोकांची तोंड केंद्राकडे आहेत म्हणजे हे जो शीन आहे ते केंद्राकडे तोंड, यालाच दुसऱ्या भाषेत केंद्राकडे तोंड, यालाच दुसऱ्या भाषेत समोरासमोर तोंड असं म्हणतात. समोरासमोर. मग समोरासमोर आपण कधी बघणार आहोत? जर एकमेकाकडे बघत असू तर मग वर्तुळाकार जर माणसं बसली असतील तर ती एकमेकासमोरच बघणार ना, केंद्राकडेच बघणार ना. मग ज्यावेळेला केंद्राकडे बसलेले असतात त्यावेळेला जी त्यांच्या दिशा असतात ती आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग आता पहा, इथं दिशा जाताना ज्यावेळेला केंद्राकडे तोंड असतं त्यावेळेला डावा आणि उजवं समजण्यासाठी, डावी आणि उजवी बाजू समजण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर तुम्हाला मी जे सांगतोय लॉजिक ते लक्षात ठेवायचं, नसेल तर तुम्ही स्वतः तिथं बसलाय असं गृहीत धरायचं. आपण स्वतः इथं बसलोय, आता समजा मी वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून मी बसलोय असं समजा. अशा माझ्या इर्द गिर्द माणसं अशी वर्तुळाकार बसलेली आहेत आणि मग आता माझी डावी कुठली आणि उजवी कुठली हे मला समजतंय नाही का. तुम्ही स्वतःला तिथं इमॅजिन करा, स्वतःला तिथं बसा आणि मग आपली डावी उजवी तुम्हाला ओळखता येईल. पण कागदावर काढत असताना कदाचित तुम्हाला यामध्ये घड्याळाच्या काट्याची दिशा आणि घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा की ज्याला आपण घटिवट दिशा आणि अघटिवट दिशा म्हणतो, तर तिथं समजा जर ही जी अशी जर आहे अशी जर दिशा असते, घड्याळाचा काटा जर इथं असता तर तो घड्याळाचा काटा असा फिरला असता आणि मग गोलाकार बैठक व्यवस्थेमध्ये, परत एकदा ऐका बाळांनो, गोलाकार बैठक व्यवस्थेमध्ये जर केंद्राकडे तोंड असेल तर घड्याळाच्या काट्याची दिशा ही डावी दिशा असते. यावरून मला ई हा येच्या कुठल्या बाजूला बसलाय तर ई हा येच्या डाव्या बाजूला बसलाय. आता डी हा ईच्या डाव्या बाजूला बसलाय. म्हणजे अशा पद्धतीनं घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं ती असती डावी बाजू. कोण कोणाच्या डावीकडं आणि उजवीकडं आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग हे एकदा तुमच्या लक्षात आलं की मग तुम्ही त्याची ढोबळमानानं आकृती काढू शकता. हा प्रश्न चुकणार नाही आहे. आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्याच्यामध्ये या घटकावरती प्रश्न आहे म्हणजे आहेच. हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या लक्षात आलं की घड्याळाच्या काट्याची दिशा म्हणजे डावी बाजू असती, ही डावी आहे, ही अशी फिरेल. आणि मग घड्याळाच्या काट्याच्या उलटी दिशा ही असेल उजवी दिशा, ही उजवी असेल. म्हणजे हा सी आहे, हा येच्या पहा येची ही उजवी आहे. म्हणजे येच्या सी हा उजवीकडे बसला आहे. जर तो इथं असेल तर उजवीकडे दुसऱ्या नंबरला तो आहे. म्हणजे इकडून अशी उजवी असेल आणि अशी डावी असेल. अशा पद्धतीनं हे कधी असेल? केंद्राकडे तोंड असेल तर.
आलं लक्षात. आता ही माणसं बसवत असताना पर्टिक्युलर मी प्रश्न घेणार आहे, तिथं तुम्हाला मी आणखी क्लिअर करणार आहे की जर तुम्हाला माणसं दिलेली व्यक्ती जी आहेत ह्या जर समांकी असतील म्हणजे 4, 6, 8 असे जर लोक असतील हां, तर तिथं मात्र त्यांना आपण समोरासमोर जोडीनं बसवू शकतो. पण ज्यावेळेला 5, 3 की ज्यांच्या जोड्या नाही पडणार, जोडी कधी पडणार आहे, दोघं असतील तर, म्हणजे समांकी जर व्यक्ती असतील तरच जोडी तयार होणार आहे. म्हणजे त्या समांकी दिल्यात का विषमांकी दिल्यात पण आपल्याला त्यांना फक्त पहिल्यांदा बसवता यावं लागतं आणि त्यासाठी ह्या दिशा माहीत असाव्या लागतात. तर जसं हे केंद्राकडे तोंड असताना वर्तुळाकार ह्या दिशा आहेत, घड्याळाच्या काट्याची दिशा म्हणजे डावी आणि घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा म्हणजे उजवी, तशाच पद्धतीनं ह्या त्रिकोणी आकृतीमध्ये सुद्धा तसंच असतं. जर समजा हीच माणसं जर अशी त्रिकोण आकृती बसवली हां, तरीसुद्धा दिशा तशाच असतात. म्हणजे हा जर समजा इथं ए असेल, इथं बी असेल आणि मग ते दोघं समोरासमोर तिघं एकमेकाकडे बघत असतील हां, म्हणजे हा आत बघतोय, हा बघतोय हां, म्हणजेच इथं सुद्धा तोच आहे. ही जी घड्याळाच्या काट्याची दिशा आहे ती डावी आहे आणि ती जी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा आहे ती उजवी आहे. म्हणजे हा जो वर्तुळाकृतीचा शीन असतो तो बाकीच्या कुठल्याही आकारामध्ये जरी माणसं बसली असतील, म्हणजे चौकोनी आकृती असेल, चौरस आकृती असेल, पंचकोनी असेल, षटकोनी असेल हां, उदाहरणामध्ये आपण बघू. परंतु ज्या वेळेला त्यांची तोंडं समोरासमोर असतात तेव्हा दिशा अशा असतात की घड्याळाच्या काट्याची दिशा म्हणजे डावी आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा म्हणजे उजवी. हे आहे केंद्राकडे तोंड असताना. आणि मग आता त्यानंतर जर हीच माणसं परस्पराकडे पाठ करून बसली, रुसून बसली, एकमेकाकडे पाठ केली, कुणी कुणाला बोलत नाही, कुणाला कुणाचं तोंड दिसत नाही आहे हां, आणि मग त्यावेळेला ह्यांची पाठ केंद्राकडे असेल म्हणजे यांची तोंड आता समोरासमोर नसतील अशी पण बसू शकतात. इथं मी दुसरी आकृती काढतोय पहा. आणि याच्यामध्ये आपल्याला जी काही माणसं बसलेली आहेत ती आता अशी दाखवतोय मी. ए आहे, त्याचं तोंड इकडं बाहेर आहे हां, हा ए आहे, इथं समजा इथं बी आहे, हा बी काय करतोय, बाहेर बघतोय. हा प्रत्येकजण इथं सी आहे, तोही बाहेर बघतोय आणि इथं जो असेल तोही बाहेर बघतोय. म्हणजे अशी जर ही बाहेर बघत बसली असतील हां, म्हणजे ह्यांची तोंड आहे ती केंद्राच्या विरुद्ध दिशेला आहेत, म्हणजे केंद्राकडे पाठ आहे. प्रश्नामध्ये सांगतील केंद्राकडे पाठ आहे किंवा त्यांची तोंड विरुद्ध दिशेला आहेत. विरुद्ध दिशेला असणं म्हणजे ते एकमेकाला दिसत नाही आहे हां, म्हणजे त्यांची केंद्राकडे पाठ आहे. आणि मग इथं दिशा सांगताना बरोबर केंद्राकडे तोंड आहे त्याच्या बरोबर उलटी दिशा इथं असती. आपण स्वतःला इमॅजिन करणं फार चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जर तिथं स्वतः बसलात असं समजा, आता मी इथं बसलोय, वर्तुळाकार बसलोय, पण माझं तोंड आहे ती केंद्राकडे नाही आहे, केंद्राकडे पाठ आहे, म्हणजे माझ्या मागं वर्तुळ आहे, वर्तुळ केंद्र माझ्या पाठीमागं आहे. आणि मग अशीच माणसं तिकडं अशी बसलेली आहे, ते कोणाचंच तोंड मला दिसत नाही, मी बाहेर बघतोय. तसा प्रत्येकजण बाहेर बघत चालला आहे. मग आता माझी डावी कुठली आहे आणि उजवी कुठली आहे बघा ना हां, नाही का आपल्याला कळतं ना डावी कुठली. म्हणजे आपण जर स्वतः तिथं बसलोय असं जर इमॅजिन केलं तरीसुद्धा आपल्याला दिशा कळतात आणि मग तुम्ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे पण जाऊ शकता. मग आता इथं जर तोंड बाहेर असेल तर मात्र काय होणार आहे, ही जी बाजू असेल घड्याळाच्या काट्याची दिशा ही असणार आहे उजवी आणि इकडची असणार आहे घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा ही असणार आहे डावी. हे लक्षात घ्या. म्हणजे ही वर्तुळाकार बैठक व्यवस्था असू दे, त्रिकोणाकार बैठक व्यवस्था असू दे, षटकोणाकार बैठक व्यवस्था असू दे किंवा अष्टकोणाकार असू दे, चौरस आकार असू दे, कुठल्याही बंदिस्त बैठक व्यवस्थेमध्ये म्हणजे बंदिस्त या प्रकारामध्ये एक 4-5 प्रकारची बैठक व्यवस्था आपल्याला विचारली जाते. त्याच्यावरती प्रश्न असू शकतात. तर त्याच्यामध्ये दिशा म्हणजे डावी आणि उजवी हे अशा असतात. म्हणजे कशा, मी परत एकदा रिपीट करतो कारण जास्तीत जास्त तुमच्या कानावरती जास्तीत जास्त आदळणं हे फार महत्त्वाचं आहे. तर लक्षात ठेवा, जर बंदिस्त जागेमधली बैठक व्यवस्था असेल आणि बसणाऱ्यांची तोंड एकमेकासमोर असतील म्हणजेच केंद्राकडे असतील म्हणजेच मध्याकडे असतील तर मात्र घड्याळाच्या काट्याची दिशा ही डावी असती आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा ही उजवी असती. आणि जर त्या बसलेल्या व्यक्तींची पाठ केंद्राकडे असेल हां, म्हणजे त्यांची केंद्राकडे पाठ असेल, त्यांची तोंड परस्पर विरुद्ध दिशेला असतील तर मात्र घड्याळाच्या काट्याची दिशा ही उजवी असते आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा ही डावी असते.
हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. हे बेसिक आहे. या नमुन्याचा प्रश्न आपल्याला अजिबात सोडायचा नाही आहे 100%. म्हणजे सगळ्याच अभ्यासक्रमाचे जो काही अभ्यासक्रम आहे, जे काही घटक आहे, हे सगळे घटक जर तुम्ही बेसिकपासून शिकलात व्यवस्थित, त्या विषयावरती तुम्ही प्रेम केलं, म्हणजे तुम्ही आवडीने शिकलात, एक नॉलेज म्हणून पण शिकायचं आहे आपल्याला, परीक्षार्थी म्हणून पण शिकायचं आहे, तो घटक फक्त समजावून घ्या. त्याचा बेस जर आपल्याला समजला, त्याची सुरुवात जर मुळापासून आपण केली, तर मात्र तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही आहे. अतिशय सोपा आणि महत्त्वाचा हा विषय आहे. म्हणजे हा घटकच नाही म्हणत आहे मी, पण बुद्धिमापन हा विषय फार इंटरेस्टिंग विषय आहे आणि गणित पण तसाच आहे. हां, तर या विषयाची तयारी, परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपण जास्तीत जास्त मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं सोय केलेली आहे. जास्तीत जास्त तुम्हाला चांगल्या उत्तम दर्जाच्या, अगदी तुम्हाला व्यवस्थित समजतील अशा, प्रत्येकजणच लेक्चर अटेंड करू शकतो, क्लास जाऊ शकतो असं नाही आहे. आमच्या ऑफलाईन बॅचेस चालू आहेत, ऑनलाईन बॅचेस चालू आहे. तुम्ही अधिक माहिती घ्या. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ऑफलाईन बॅचला या. ऑफलाईन बॅचला जर तुम्ही आमच्या समोर असाल तर तुम्हाला दिवसभर जवळपास सकाळी 9 पासून दुपारी 4, 4:30 वाजेपर्यंत जवळपास आम्ही क्लासमध्येच त्यांना शिकवणं, त्यांचं तयारी करून घेणं, त्यांचा अभ्यास करून घेणं आमचं सुरू असतं. त्याचबरोबर ज्या काही ऑनलाईन बॅचेस आहेत तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मटेरियल प्रोव्हाइड करून, जास्तीत जास्त त्यांना लेक्चर्स देऊन, सोडवायला टेस्ट देऊन तुमची तयारी करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तर तुम्हाला अधिक जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही संपर्क साधा. त्याचबरोबर आपलं जे काही माय ॲम्बिशस हे डिजिटल एज्युकेशन ॲप आहे ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये हे पहा आणि मग तुम्हाला त्याच्या नोट्स हव्या असतील, तुम्हाला त्याचं काही मटेरियल हवं असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता. अतिशय अत्यल्प फीमध्ये तुम्हाला ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे की जी तुम्हाला सगळ्या परीक्षेसाठी उपयोगी पडणारे घटक आहेत. तर अशा रीतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण ही जी बैठक व्यवस्थेचा हा बंदिस्त बैठक व्यवस्था हा जो प्रकार आहे त्याचं बेसिक पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर आपण आणखी एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे की ज्याच्यामध्ये आपण खुल्या जागेतील बैठक व्यवस्थेमध्ये तो काय प्रकार आहे, त्याचे किती प्रकार पडतात, त्याची डावी उजवी कशी ओळखायची, मग त्याचे कसे प्रश्न पडतात आणि हे सगळं आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप घ्यायचं आहे. तर तुम्ही बघत राहा, अटॅच राहा. जर तुम्हाला वाटलं किंवा काहीतरी मला समजतंय, योग्य वाटतंय तर तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इतरांना शेअर करा आणि काही जे पुढं व्हिडिओ असतील ते तुम्ही व्यवस्थित बघा. आणि एखाद्या घटकाचा व्हिडिओ पाहत असताना त्याचं लिंकप्रमाणे पहा. म्हणजे त्याचा अगोदरचा बेसिकचा व्हिडिओ पहा, त्यानंतरचा व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला तो घटक व्यवस्थित समजून जाईल आणि तुमची परिपूर्ण तयारी होईल. तर अशा रीतीनं आज आपण बैठक व्यवस्थेचं हे स्ट्रॅटर्जी लेक्चर नंबर 1 पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचं लेक्चर पाहू. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.